महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माध्यमातून महाबळेश्वर महामहोत्सवाचा या ठिकाणी अंतिम दिवस आहे आणि आता सध्या मी आहे हेलिकॉप्टर राईड मध्ये। या हेलिकॉप्टर राईड मध्ये आपण पाहू शकतो की थेट महाबळेश्वरचं हे दर्शन आहे। या ठिकाणी आपण थेट पाहतोय धोम धरणाचं हे विहंगमय दृश्य, त्याचबरोबर हे टेंट हाऊस वेगवेगळ्या पद्धतीनं नियोजित असणारे हे महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला चांगल्याच पद्धतीने या ठिकाणी पर्यटकांचा प्रतिसाद मिळतोय। आपल्या समेत काही पर्यटक देखील या ठिकाणी आहेत। काय सांगाल, आज महाबळेश्वर महोत्सवाच्या पर्यटनाला या ठिकाणी तुम्ही आलात, कसा फील करताय? महाबळेश्वर महोत्सव फेस्टिवलला आलोय। बरंच इथं पाहण्यासारखं मिळालं आणि पर्यटनाची व्यवस्था पण चांगली आहे। बरंच काही घेण्यासारखं, त्यात हेलिकॉप्टर राईड म्हणा, परत संध्याकाळी वेण्णा लेकला खरेदी वगैरे व्यवस्थित एकदम सोय केलेली आहे। तर ह्यांनी 3 दिवसाचा न ठेवता कमीत कमी 8 दिवसाचा हा फेस्टिवल ठेवावा। नक्कीच आपल्या समेत आणखीन काय पर्यटक आहेत, काय सांगाल? आज पर्यटनाला आज तुम्ही आलेला हेलिकॉप्टर राईड मध्ये बसलाय, कसं वाटतंय? पहिल्यांदाच हेलिकॉप्टर मध्ये बसलो, त्यामुळे एक आनंद वाटतोय की ज्यावेळी आकाशातून हेलिकॉप्टर जाताना पाहत होतो, पण हा बसण्याचा आनंद हा महाबळेश्वर मध्ये आल्यानंतर एकदा वेगळाच वाटतोय। नक्कीच काय सांगाल, आज पर्यटन महोत्सव मध्ये आलेला एक नंबर पर्यटन महोत्सव आहे। सातारामध्ये हा पर्यटन महोत्सव पहिल्यांदाच असल्यामुळं सातारकर ह्यासाठी खूप गर्दी करत आहेत आणि याचं मुख्य आकर्षण म्हणजे हेलिकॉप्टर राईड आहे। नक्कीच आपण एकंदरीतच या ठिकाणी या पर्यटन महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी या हेलिकॉप्टरच्या राईडच्या माध्यमातून 2 दिवस हजारो पर्यटकांनी हेलिकॉप्टर राईडचा आनंद घेताना आपल्या समोर महाबळेश्वरचं जंगल देखील या ठिकाणी आपण पाहतोय। या घनदाट जंगलामध्ये एकंदरीतच मोठ्या प्रमाणात हे महाबळेश्वर दर्शन या महोत्सवामध्ये आपल्याला पाहावयास मिळते आहे। महाबळेश्वरचा वेस्टर्न घाटी, त्याचबरोबर या ठिकाणी महाबळेश्वरची सौंदर्यता हेलिकॉप्टर राईड मधून या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। इम्तियाज मुजावर, मुंबई तक, सातारा।